तबल्याचे विद्यार्थी आज आपल्यासमोर काही सांघिक परफॉर्मन्स सादर करणार आहेत। त्याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने काही कायदे रेले सादर करणार आहेत। तबला सादरीकरणापूर्वी तबल्याच्या थोडं मी इतिहासामध्ये तुम्हाला थोडंसं माहिती देऊ इच्छितो। तबला हे आपल्याकडे साधारण 300 वर्षापूर्वीचं वाद्य आहे। तबल्याच्या आधी आपल्याकडे पखावज हे वाद्य उपलब्ध होते इतिहासामध्ये, त्याची पूर्ती होते आणि म्हणून पखावज हे पिता साज म्हटलं जातं। त्याच्यानंतर सुमारे तबल्याचा जन्म झाला। तबल्याचे जे जनक आहेत ते उस्ताद सिद्धार्थ धाडी हे धाडी कम्युनिटीचे राजपूत जे होते, जे गावोगावी जाऊन गाणं बजावणे करायचे कोठी पद्धतीने, त्यावेळेला सारंगी किंवा नाच नृत्य या परंपरेतून या तबल्याचा उगम झालेला आहे आणि त्यांच्या इतिहासामध्ये त्या पूर्ती मिळते। याशिवाय संगीत रत्नाकरामध्ये त्रिपुष्कर ग्रंथामध्येही त्याचा नमूद आहे आणि संगीत जे आहे आपलं हे 4 वेदापैकी सामवेदातून आपल्याला त्याची उत्पत्ती प्राप्त होते। आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी आज आपल्यासमोर स्वतंत्र तबला वादन सादर करणार आहेत। त्यापूर्वी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की विद्यालयामध्ये तबला सोलो, हार्मोनियम वादन, पियानो वादन, तसेच झेंबे वादन, डान्स इत्यादी विविध कला आपल्या विद्यालया स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी होत असतात आणि विविध मान्यवर टीचर, गुरु, परफॉर्मर या विद्यालयाला शिकवायला येत असतात। याचं सगळं श्रेय खरं तर मी आपल्या प्रिन्सिपल मॅडम सरांना देतो, कारण त्यांची ही संकल्पना होती की चांगले गुरु आपल्याकडे आले पाहिजेत, विद्यार्थी घडले पाहिजेत आणि आजचा आपला हा दुसरा परफॉर्मन्स होतो आहे। यापुढे आपण पाहणार आहोत की परफॉर्मिंग ओरिएंटेड जास्ती महत्त्व आपण दिलेलं आहे। म्हणजे आम्हा कलाकारांनी हा शास्त्रीय संगीताचा महोत्सव आहे का असं थोडंसं म्हणजे मला जाणीव होते आणि फार मुलांचंही फार एफर्ट्स घेत आहेत। त्यापैकी बसणारे जे विद्यार्थी आज आपल्याकडे 7 मुलं सादरीकरण करणार आहेत। अजूनही तबला सादरीकरणासाठी मुलं आहेत, पण ते विविध ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी असल्याकारणे आज दिसणारे आहेत ते 7 आहेत। यापेक्षा अजूनही आपल्याकडे तबला वाजवणारे विद्यार्थी आहेत। शिवाय बाकी आपल्याला पुढे सादरीकरणात पियानो वाजवणारे हे आहे, त्याचा आनंद घेऊया। प्रस्तुत आहे ताल तीन ताल। ताल तीन तालमध्ये आपण एक दिल्ली घराण्याचं कायदा, तबल्यामध्ये 6 घराणे आहेत, दिल्ली, आजराडा, लखनौ, बनारस, पंजाब। त्यापैकी दिल्ली घराण्यातील आपण एक कायदा आणि एक रेला पाहणार आहोत। तर सुरू करण्याआधी आपल्याकडे गणेश वंदना किंवा गणेश स्तोत्र आपल्याकडे परंपरा आहे, तर एक गणेश स्तोत्रापासून सुरू करू। रेडी? 1 2 3 स्टार्ट।
रेला. रेल्यामध्ये वैशिष्ट्य आहे की त्याची सुरुवात स्वराने होते आणि शेवट व्यंजनाने होते. क असे अक्षर लागतात. आणि कायद्याची जी आहे ती सुरुवात स्वराने होते, शेवट स्वरानेच होते. प्रस्तुत आहे रेला. विद्यार्थी जेव्हा क्लासमध्ये उशिरा येतो तेव्हा टीचर कसे रागवतात त्याचे तबल्याचं सुद्धा उदाहरण टीचर विचारतात हे फार पुस्तकात ॲक्युरेस हे करत असतात कधी जाऊन तीन तीन नाद दिन दिन Kata kadin nagde tadi gentrang ushi salah se din na berada kata din tadi gentrang da bicara da rakole kata tadi gentrang da tuna katita da out of
केरव्याचे प्रकार आहेत, 2 मिनिटात मी संपवतो, जे तुम्हाला सगळ्यांनाच परिचित आहे. तुम्ही बॉलिवूड संगीत सगळं ऐकत असतात, त्यातून थोडंसं एक जस्ट पंजाबी स्टाईल. गरबा गुजरात. सोबत तुम्ही जॉईन करायचा शेवटचा पार्ट. मी कशी वाजवतो त्याप्रमाणे तुम्ही टाळीचा रिप्लाय द्याल.